लोखंडाची कढई, चुलीवरची भजी, ही तर किती खमंग लागते. दुधी भोपळ्याची भजी इतकी छान लागते की नाही खायला, लई खमंग. काही अर्धा भाग घेतलाय, वरचं सगळं छलून घेतलंय. आता हे किसून घेते. कवळाच भोपळा घ्यायचा, निबर भोपळा घ्यायचा नाही, आणि ताजा ताजा भोपळा घ्यायचा. तुमच्याकडे निबर भोपळा असला तरी बी जाऊ द्यायचं नाही. तेवढं असं कडकडनी किसून घ्या. असं करून सगळा भोपळा मी किसून घेते. घेतला एवढा, एक वाटी भोपळा घेतला किसून. त्यात ही मोठा एक कांदा टाकते, कोथिंबीर टाकते, चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते. जिरेची पावडर टाकते, धनिया पावडर टाकते, एवढी तांबडी चटणी टाकते, कटायची चटणी थोडी टाकून घेते. ही लसूण आणि एक हिरवी मिरची काढली हे बी टाकून घेते. बेसन आहे ते टाकून घेते. दुधी भोपळा सहसा लेकरं किंवा मोठी माणसं खातच नाही. ती दुधी भोपळा म्हणलं का नको म्हणते ती. आपण आज दुधी भोपळ्यापासून करणार आहे पकोडा भजी. पाणी घालायचं नाही ह्यात, असंच मळून मळून घ्यायचं. हे टाकते थोडीशी हळद, त्यात टाकते थोडासा ओवा, हातावर चोळून घेते. पाणी न घालता असं मळून घ्यायचं. भोपळ्याचं पाणी भरपूर असते, त्यामुळं आपण पाणी घालायचं नाही. लागलं तर 1 चमचाभर घ्यायचं. सगळ्याचं एकजीव करून घ्यायचा. सगळं चुरून झालंय. आता 1 चमचा मीठ टाकते ह्यात, कारण सगळ्याच्या अगोदर मीठ टाकलं तर पाणी सुटेल म्हणून टाकलं नाही. आता मी मीठ टाकते. झाकून ठेवते, पुन्हा जी भजी करूया. पाणी सुटते, मीठ टाकलंय, ह्याला पाणी सुटते. आता झाकून ठेवूया. उघडून बघूया. आता 5 मिनटं झाली, झाकून ठेवतो. थोडासा पाण्याचा शितडा लागतोय, लई घट्ट झालं एवढा पाण्याचा शितडा. बघ आता ही भोपळ्याची भजी आपण करणार आहे आज. कुठं दिसते का भोपळा तुम्हाला? एक कांदा टाकलाय मी ह्यात. दिसते का भोपळा? पाक किसलेला भोपळा. ही पीठ मळताना पाक बारीक होऊन गेलाय. तुम्ही सुद्धा घरची भोपळा खात नसली, कसं आहे कवचितच घरात 1-2 माणसाला भोपळा आवडते. त्यामुळं आपण असं काहीतरी नवीन नवीन काहीतरी एक पदार्थ बनवलं ना त्यात टाकायचं, कारण माणसानं सगळ्या भाज्या खाण्यात यावं म्हणून हे असं भजी करावं म्हणलं. आज भजी केलं ना घरचे आमच्यासुद्धा सगळी खाते. ती तापली, तेल ओतून घेऊया. तेलात भजी सोडून घेऊया. लगेच हलवायचं नाही. हो काही आता कसं आहे, गॅसचं बारीक मोठं करता येतं. चलीचं काय नाही, मनानं जाळीच लागा मध्यम होते, लागला का भरपूर लागतं चुलीला जाळ. मग असे भजी करून घेऊया. बघतायच तुम्ही कसा कलर आला लाल. असं तळून घ्यायचं चांगलं. म्हणतील का दुधी भोपळ्याची भजी आहे ती. काढून घेऊया आता. हे तुम्ही म्हणसाल भजी आहे ती आता, पण तेलगट काय नाही. गार झालं का अजिबात तेलगट दिसत नाही, कारण आपण सोडा टाकला नाही. दुधी भोपळ्याची भजी इतकी छान लागते की नाही खायला, लई खमंग. लोखंडाची कढई, चुलीवरची भजी, ही तर किती खमंग लागते. दुधी भोपळ्याची भजी आहे ती. मी केली ती. कशी वाटते ती मी केलेली भजी तुम्हाला? चांगली वाटली तर तुम्ही बी करा, आणि तुम्ही केल्यावर मला सुद्धा सांगा ही छान झाली ती, छान झाली ती किंवा ना झाली ती, असं तुम्ही मला कमेंटमधनं सांगा. की आता भजी तळले ती काढून घेऊया. कशी नुसती लाल भडक आहे ती, त्याच माणसाला खावं वाटते. कोण म्हणाल ही आता भोपळ्याची भजी आहे ती, आणा मी खातो असं म्हणते. तसंच झाले ती, एकदम मस्त असं पकोडा भजी भोपळ्याची. इतकी दिसायला तर छान दिसते ती, बघताच माणसाला वाटते खावं. अशी कढईतनं गरम गरम भजी काढायची, त्याच्यावरनं थोडा असा चाट मसाला सोडायचा, आणि मग श्वासमध्ये बुडवून ही भजी खायची. तुम्ही कुठल्या शहरातनं बघताय किंवा तुम्ही कुठनं बघताय, तुम्ही मला नक्की कमेंटमधनं सांगा.